बाळापूर तालुक्यातील सोनाळा आणि परिसरातील गावांसाठी डोकेदुखी ठरलेल्या मुरणा नदीवरील कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न अद्यापही कायम आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येमुळे संतप्त झालेल्या सोनाळा ग्रामस्थांनी आता थेट विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। या संदर्भातील एक निवेदन उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांना सादर करण्यात आलंय। संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विष्णू अरबट यांनी दिलेल्या माहितीनुसार वारंवार आंदोलने करून आणि निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केलंय। येत्या पुढील आठवड्यात मतदान होणार असून जर प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचलले नाही तर संपूर्ण गाव मतदानावर बहिष्कार टाकेल। या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहे। मुरणा नदीवर असलेला हा पूल अत्यंत कमी उंचीचा आणि सध्या पूर्णपणे शिकस्त झालेला आहे। दरवर्षी पावसाळा सुरू झाला की या पुलावर पुराचे पाणी साचते, ज्यामुळे संपूर्ण परिसराचा संपर्क तुटतो। याचा सर्वाधिक फटका अंदुरा, सोनाळा, बोरगाव, धामणा, नैराट, वैराट, गोपालखेड, गांधीग्राम, हातळूण, खांबोरा, लोणाग्रा आणि आगर अशा डझनभर गावांना बसतो। पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असल्याने रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी नातेवाईकांची मोठी कसरत होते। तसेच सोनाळा, बोरगाव, वैराळे, नेर आणि धामणा येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नया अंदुरा येथे जावे लागते। मात्र पुलाअभावी त्यांच्या शिक्षणात दरवर्षी खंड पडतो। शेतकऱ्यांसाठीही हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण खते, बियाणे आणि कीटकनाशके आणण्यासाठी निंबाफाटा आणि शेगाव ही जवळची बाजारपेठ आहे। मात्र नेमक्या पेरणीच्या काळातच हा पूल पाण्याखाली असतो किंवा पूर ओसरल्यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल माती साचलेली असते। या समस्येमुळे वाहनधारकांना आणि नागरिकांना इतर मार्गाने अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागतो। हा रस्ता तेल्हारा आणि जळगाव जामोद भागातील लोकांसाठी अमरावतीला जाण्यासाठी जवळचा व महत्त्वाचा मार्ग आहे। स्थानिक आमदार नितीन देशमुख आणि खासदार अनुप धोत्रे यांच्याकडेही ग्रामस्थांनी साकडे घातले, मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून केवळ वांझोटी आश्वासने मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। आता पावसाळा तोंडावर असल्याने आणि प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने सोनाळा पंचक्रोशीतील नागरिक अत्यंत संतप्त झाले असून त्यांनी आता तीव्र लक्षवेधी आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय।